नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आळूवडी, ती पण गावाकडील पद्धतीने। आता ही आळूवडी काही कुरकुरीत नसते, आपण जे उकडून तळून करतो ना ती कुरकुरीत असते, पण गावाकडे ना अशा प्रकारे आळूवडी तव्यात केली जाते, कमी तेलात आणि खूप खमंग आणि टेस्टी होते। तर तुम्ही पाहू शकता, आता मला कमी तेलकट करायची होती, तळून कुरकुरीत करायची नव्हती, म्हणून मी अशा प्रकारे केली आहे। तर इथे मी बेसन पीठ घेतलं आहे। आता त्याच्यात मी लाल तिखट टाकते। आता लाल तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार थोडंसं हळद टाकते, किंचितशी मीठ टाकते, परत धने जिरेची पूड घेतलेली आहे ती टाकते, ओवा घेतलाय तो थोडा चोळून टाकते आणि थोडासा लसूण आहे ना तो असा ओबडधोबड उकळात कुटून घेतलेला आहे तो पण टाकते। तर मी नाही तर पीठ जास्त घेतलेलं आहे, माझी पानं थोडीच आहेत पण पीठ जास्त घेतलंय, कारण मला पिठाची पोळी नंतर करायची आहे म्हणून मी पीठ जास्त घेतलंय। त्यात थोडंसं पाणी टाकून पातळ करून परत डबल कशाला मळायचं म्हणून मी तसं केलेलं आहे। तर तुमची पानं किती आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा अंदाज घ्या। तर आता याच्यात थोडं पाणी टाकून आता घट्टच पीठ मळायचं। पिठाच्या पोळीला आपल्याला पातळ लागतं, पण ह्या वडीला लावण्यासाठी आपल्याला घट्टच मळायचं आहे, कारण आपल्याला ते हाताने आपण लावणार आहोत। तर इकडे गॅसवर तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, लोखंडी तवा घेतलेला आहे। तर आता ना आपण पीठ मळून झाले व्यवस्थित। तर आता आपण पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, तर त्या पाण्याला उलट्या साईडनं ना पीठ लावायचं। तर पीठ थोडंच लावायचं, जास्त लावायचं नाही, कारण आपण आता हे काय उकडणार नाही जास्त। जर पीठ लावलं तर कितीही लावलं तरी उकडून निघतं पीठ, पण आता आपण ह्याला फक्त तेलात असं त्याला आपण भाजणार आहोत कमी तेलात, त्याच्यामुळे ना त्याला ना आपण थोडं असं पीठ लावून घेऊया। पातळ थर द्यायचा पिठाचा, जास्त घट्ट द्यायचा नाही। तर थोडं पीठ लावून घेतले मी पानांना, असं सर्व पानांना पीठ लावून घेते आणि त्याची अशी गुंडाळी करते। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावाकडे अशी वडी केली जाते। तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशी वाफलून घेऊन ते तळून करीत असाल कुरकुरीत, तर कधीतरी अशी करून पहा, खूप छान होते, कमी तेलकट आणि कमी वेळात होते। तर माझी वडी तयार आहेत। माझी पानं थोडीच होती, 5-6 पानं होती। तर आता राहिलेल्या पिठाची मी नंतर पोळी करणार आहे त्याच्यात पाणी टाकून आणखी। तर आता आपला तवा पण गरम झाला आहे, मी तेल पण तव्यात टाकून घेतलं आहे। तर आता हे तेल ना उलटण्याच्या साहाय्याने ना सर्व तव्याला सर्व बाजूनी असं लावून घेऊ आणि बारीक गॅसवर ही वडी भाजायची असती। तर गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर करपट होती नंतर वडी आपली। तर आता गॅस बारीक करायचा आणि प्रत्येक पान असं तेलात थोडंसं बुडवायचं, तव्याला एका साईडला असं घ्यायचं, म्हणजे मग एकदमच एका जागी मध्यभागी तेल सर्व आलेलं असतं ना, त्यामुळं तसं करते मी। तर अशा प्रकारे बारीक गॅस करून खालच्या साईडनं 5 मिनिटं आणि वरच्या साईडनं 5 मिनिटं आपली पानं शेकली ना की व्यवस्थित ते भाजून निघतात। आतला आपण पिठाचा थर कमी दिल्यामुळं ते काय पिठाळ वगैरे लागत नाही। तर आता भाजल्यानंतरच तुम्हाला दाखवते, एकदा पलटी करते ते। तर 5-5 मिनिटं आपण याला भाजून घ्यायचं। खूप छान होतात हे पानं खायला, कमी तेलकट, कमी वेळात आणि एकदम खमंग अशी ही रेसिपी आहे। एकदम जुनी आणि गावाकडे ना अशाच पद्धतीने केली जातात। लोखंडी तव्यात केल्यामुळं तर एकदम छान लागतात ते, आणि गरमच पानं हे मस्त लागतात खायला भाकरीबरोबर ज्वारीच्या। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, जुनी गावाकडील पद्धतीची आळूची वडी, ती नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर 10 मिनिटं आपली पानं आपण भाजून घेतलेत अशी। तर मी आता गॅस बंद करते, आपली पानं तयार आहेत।